नमस्कार. ग्रंथप्रेमीच्या आजच्या अभिवाचनाच्या भागात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. प्रभावी भाषण कला रवींद्र देसाई यांनी लिहिलेल्या या पुस्तकातल्या एका भागाचं मी आज अभिवाचन करणार आहे. 1 मिनिट. पण तुम्हाला जर असं वाटत असेल की मी तर कधी भाषण देत नाही, मग मी हा व्हिडिओ का बघावा किंवा हे पुस्तक तरी का वाचावं, तर असं मुळीच नाही आहे. हे पुस्तक वाचताना मला एक गोष्ट जाणवली की ह्या पुस्तकातल्या गोष्टी आपण आपल्या दैनंदिन आयुष्यात अगदी सहजपणे वापरू शकतो. ते कसं मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन. आता सुरू करूयात अभिवाचनाला. आपले भाषण समोरची माणसे मन लावून केव्हा ऐकतील? तुम्ही स्वतः कुणाचे म्हणणे वा उपदेश केव्हा ऐकून घेता? याच प्रश्नाच्या उत्तरातच तुमचे भाषण लोक मन लावून केव्हा ऐकतील या प्रश्नाचे उत्तर दडले आहे. जोपर्यंत आपल्याला शिंग फुटलेली नसतात तोपर्यंत तरी आपण आपल्या आईवडिलांचे, मोठ्या बहीण भावंडांचे, वडील माणसांचे व शिक्षकांचे ऐकतो. मग हळूहळू आपण केवळ आपल्या मित्रांचेच ऐकतो. नोकरीत असलो तर मुकाट्याने साहेबांचे म्हणणे ऐकतो. लग्न झालेले सारेच पुरुष आपापल्या बायकांचे ऐकतात म्हणे. या साऱ्याचा मतितार्थ एवढाच की कुणाचे ऐकायचे आणि कुणाचे नाही याबद्दल निवड करायची संधी मिळाली की आपण एकतर आपल्याला ज्यांच्याबद्दल प्रेम अथवा जिव्हाळा वाटतो, ज्यांच्याबद्दल मैत्री वाटते, ज्यांच्यामुळे आपली करमणूक होते त्यांचे तरी ऐकतो, किंवा जे आपल्यापेक्षा ज्ञानाने, मानाने, अधिकाराने मोठे आहेत अशी आपली धारणा असते त्यांचे तरी ऐकतो. हेच वेगळ्या शब्दात सांगायचे झाले तर असं म्हणता येईल की एकतर जो काळजाला हात घालतो, मन रिझवतो त्याचे आपण ऐकतो, किंवा जो बुद्धीला आवाहन देतो त्याचे आपण ऐकतो. जर असे आहे तर आपले भाषण सुद्धा कोण ऐकून घेईल याचे उत्तर फारच सोपे आहे. जे लोक आपल्याला त्यांचा मित्र मानतील, किंवा ज्यांना आपले भाषण रंजक वाटेल, किंवा जे लोक आपल्याला आदरणीय मानतील, तेच लोक आपले म्हणणे कौतुकापोटी, करमणुकीसाठी किंवा आदरापोटी शांतपणे ऐकून घेतील. कौतुक आणि करमणूक विरुद्ध आदर. लोकांनी आपल्याला आदरणीय मानावे असे वाटत असेल तर आपल्याला आपली शैक्षणिक अथवा वैचारिक पात्रता सिद्ध करून दाखवावी लागते. त्यासाठी खूपच कष्ट करावे लागतात. ज्या विषयावर बोलायचे त्या विषयासंबंधी खूप वाचन, लेखन, चिंतन, मनन आणि चर्चा करावी लागते. ही बाब बरीचशी वेळखाऊ असते. दूध पिऊन वा नियमित व्यायाम करून येणाऱ्या ताकदीसारखी ही बाब असते. आपण आपले सारे प्रयत्न त्या दिशेनेच करायचे आहेत, पण त्याच्या जोडीला 2 अधिक सोपे मार्गही आहेत. तेही हाताळून आपण आपले यश अधिक लवकर जवळ आणायचे आहे. लोकांनी आपल्याला मित्र मानले, आपल्याबद्दल जिव्हाळा बाळगला, किंवा आपल्यामुळे त्यांची करमणूक होत असेल तर ते आपले ऐकून घेतील हे आपण पाहिले. ठीक आहे, तुर्तास लगेचच्या लगेच तेवढ्याची तरी तुम्ही तयारी करा. तुमच्या पहिल्या वाक्यापासून लोक तुमच्याशी मैत्री करतील वा त्यांची करमणूक होईल यासाठी प्रयत्न करा. हे मात्र तुम्हाला प्रयत्नसाध्य आहे, अधिक सोपे आहे आणि फारच कमी वेळात साध्य करता येण्याजोगे आहे. पण हे आपले अल्पकालाचे इप्सित आहे हे विसरू नका. लोकांना आवडेल तेच बोलणे अथवा लोकांचे केवळ मनोरंजन करणे हे आपले अंतिम ध्येय नाही. अधिकाधिक लोकांसाठी, अधिकाधिक काळासाठी जे अधिक हितकारक आहे तेच आपणाला लोकांना सांगायचे आहे हे कधीही विसरू नका. केवळ ते बोलणे ऐकण्यासाठी लोकांनी आपल्याजवळ यावे म्हणून आपण रंजकतेचा आश्रय घेणार आहोत. लोकांची मैत्री मात्र आपण मनापासून करणार आहोत. आपलेपणा मिळवण्यासाठी नेमकं काय करा? आपला तो बाब्या आणि दुसऱ्याचे ते कार्टे, ही म्हण ऐकली आहे ना? तिचा मतितार्थ लक्षात आला का? एकदा लोकांनी तुम्हाला आपले म्हटले की तुम्ही त्यांचा बाब्या झालात. मग त्यांच्या लेखी तुमचे 100 अपराधही माफ. नेमकी याच्या उलट अर्थाची ही म्हण ठाऊक आहे ना? नावडतीचे मीठ हळणी. बाब्या बनण्याऐवजी नावडती झालात
तर तुम्ही कितीही डोके आपटून घेतलेत तरीही लोकांवर त्याचा ढिम्म परिणाम होत नाही. म्हणून सुरुवातीपासूनच लोकांच्या काळजाला हात घालायचा. आपल्याबद्दल श्रोत्यांच्या मनात आपुलकीची भावना, ममत्व निर्माण करण्याचा, मित्रत्वाची भावना तयार करण्याचा आटापिटा करायला हवा. तुमचे भाषण ऐकायला आलेली माणसे काही सुसर आणि माकड यांच्या गोष्टीतल्या माकडासारखी आपापले काळीज घरी ठेवून आलेली नसतात. मस्तपैकी आपले काळीज बरोबर घेऊनच आलेली असतात, पण त्यांनी ते शरीरात कुठेतरी छानपैकी कुलूप बंद करून ठेवलेले असते. तेथपर्यंत पोहोचायचे काम तेवढे तुम्हाला करायचे असते. पण तेथे पोहोचायचे कसे? आपल्याला जशी आवड-निवड असते तशी जगात सर्वांनाच आवड-निवड असते. हां, व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायानुसार प्रत्येकाची आवड वेगवेगळी असू शकते. त्यामुळे सर्वांनाच एखादी गोष्ट सारख्या प्रमाणात आवडेल असे मुळीच नाही. पण तरीही भाताची परीक्षा शीतावरून करावी तशी स्वतःवरून जगाची परीक्षा करावी. तुम्हाला स्वतःला कसले भाषण ऐकायला आवडेल? रटाळ, लंबे चौडे की विनोदाची खुसखुशीत फोडणी दिलेले आणि फारसा वेळ न खाणारे? उघडच आहे की तुम्हाला दुसऱ्या पद्धतीचे भाषण आवडेल. मग हेही तितकेच खरे आहे की इतरांनाही असेच थोडक्यात आटोपणारे चटपटीत भाषण आवडेल. तासनतास चालू राहणारे रट्टाळ भाषण मात्र कोणालाच आवडत नाही. निदान या बाबतीत तरी सर्वांचे एकमत असते हे नक्की. श्रोत्यांची मैत्री जमवायची असेल तर आपले भाषण रटाळ न होता चटपटीत व्हायला हवे. पहिल्या वाक्यापासूनच मैत्री जुळायला हवी असेल तर सभेला करायच्या संबोधनापासूनच सारी भट्टी नीट जमायला हवी. या दृष्टीने सभेला आकर्षकपणे संबोधायचे कसे ते सर्वप्रथम पाहूयात, आणि हे पुढच्या भागात दिलेले आहे. मी सुरुवातीला जसं म्हटलं ना की हे पुस्तक कोणीही आपापल्या दैनंदिन आयुष्यात अगदी सहज वापरू शकतं, त्याचं उदाहरण हा भाग आहे. तुम्ही हा विचार करा की तुम्ही भाषण नाही देते, पण तुमचं म्हणणं घरातली व्यक्ती ऐकत नाहीये. मग मुलगा असो, बायको असो, नवरा असो, सून असो, सासू असो, आजी आजोबा असोत किंवा अगदी ऑफिसमधल्या मीटिंग्ज असोत. जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमचं म्हणणं कुणी ऐकत नाहीये तर या गोष्टी तुम्ही सहजपणे आपल्या आयुष्यात इम्प्लिमेंट करू शकता. हे पुस्तक ताबडतोब या लिंकवर क्लिक करून विकत घ्या आणि कसं वाटलं हे आम्हाला कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया पुढच्या भागात लवकरच.